आता 20त मेल्यावर 21त कसं काय लग्न करा? त्यांचं बरोबर आहे, त्यांनी माणसाचं वय 100 धरलं म्हणून 21व्या वर्षी लग्न म्हणते. पण माणसं जगू राहिले का आणि का मरू राहिले आणि कर्ज का वाढू राहिलं आणि याच्यावर काय करायला पाहिजे. माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला सांगतो, तुमच्या काही लक्षात आलं तर करा. सगळं मलाच कळलं असं बी नाही. मी काय 7वी शिकलेला माणूस आहे, माझं काही शिक्षण नाही, मी काय कोण्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, घरी काही शेती नाही, बाडी नाही, दुकान नाही, धंदा नाही, काय. बरं झालं मला देवानं दिलं नाही. काय देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला पोरगं बी नाही. देवाचे आणखीन एक उपकार आहे, मला 5 पोरी आहे. 5 पोरी आहे म्हणलं ना तर पोरं माझ्याकडे पाहते. त्यांना असं वाटतं चौधरीनं चांगला धरून आणला बकरा, ओळखीचा आहे, एखादीचं देईन. पण माझ्या 5ही पोरीचे लग्न झाले, मला पंतू झाले, पंतू, नातू तर लय लांब, पंतू झाले. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं पाहून घ्या, माझा काय विचार. हा, नातीला पोरं झाले माझा काही विषय राहिला नाही. घरात दोघंच आहे आता, बुड्ढा बुड्ढी. एक पोरगी शेजारी आहे घराच्या, ती म्हातारीला पाहती. मी 4-4, 8-8 दिवस घरी जाणं होत नाही, कधी कधी 10-10, 12-12 दिवस देशभर फिरतो, इतर राज्यात जातो, काय घरी भागून जातं. बायको सकाळी रात्री एखाद्या वेळेस फोन करून माहिती घेते कुठं आहे काय आहे. सकाळी जर तिनं फोन केला ती विचारती चहा ब्या घेतली का. आपण जर म्हणलं हो आत्ता चहा पाणी झाली, सरपंचानं सगळं केलं, मग ती कपाळाला ठपका मारून घेते, हाय 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 आपलं माणूस हाय, असं तिला खात्री होती. आता तिला असं तर विचारता येत नाही तू हाय का कुचकला. चहा घेतली का असं विचारायचं. काय करायला पाहिजे माणसानं, गावानं, ग्रामपंचायतीनं. एक 5-6 गोष्टी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका आणि करा. तुम्हाला आणखीन काही सुचलं तर करा. पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या. पाणी स्वच्छ म्हणतो मी, याचा अर्थ पाणी सगळ्याचं खराब झालं. तुमचं आमचं सगळ्याचं खराब झालं, कोणी त्याच्यावर डोकं लावायची गरज नाही. त्याचे अनेक कारणं आहे. ड्रेनेज त्याच्यात सोडलं, नाल्याचं पाणी सोडलं, कंपनीचं पाणी सोडलं, पिकावर खतं औषधं मारले, वाहून गेलं, म्हातारं मेलं, त्याचं राग बी त्याच्यात नेऊन टाकलं. इकडं कुठे टाकते, पाण्यातच टाकते ना, आहे का नाही. एखादा माणूस जर मेला ना तर एवढी एवढी राग घेतली पाहिजे, 1 ग्राम, 1 ग्राम, 1 ग्राम समजतं ना, 1 तोळा नाही, 1 तोळा नाही, 1 ग्राम. आणि गिलासभर पाण्यात टाकली पाहिजे आणि त्या बाईला प्यायला दिली पाहिजे. पी बाई, तो आहे नवऱ्याचंही, पेईन का. हा, मग तिच्या नवऱ्याचं 1 ग्राम पित नाही, लोकांच्या पाण्यात पोतभर टाकते हरामखोर. कसं काय टाकते. मग हे पाण्यात टाकायचं कोणातरी सांगितलं. मला राग काऊन येतो नीट लक्षात घ्या, हे समाजाला माहीत नव्हतं. समाजाला कुठं माहीत होतं त्या राखेचं काय करायचं. हे कोणातरी सांगितलं की बाबा उठ आणि जा आणि पाण्यात टाकून दे, आणि मग समाज टाकायला लागला. मग याच्यात समाजाची कुठे चुकी. माझी आई वारली 5 वर्ष झालं, मी नाही नेलं पाण्यात. 100 वर्षाची होती म्हातारी. 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडं थोडी राख टाकली, त्याच्यात 5 झाडं लावले, पाणी घातलं, आईची आठवण राहिली, 5 झाडं शिलगले, पाणी खराब व्हायचं वाचलं, आणि नेऊन टाकायचे 500 रुपये वाचले. किती सोपं आहे. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, पाण्यात टाकू नका. कशाला टाकता पाण्यात. गाव सुधारलं, गाव विकास झाला, गाव जिल्ह्यात येतंय, गाव विभागात येतंय, गाव महाराष्ट्रात येतंय.
पण एका बाजूने विकास होऊन चालणार नाही, सगळ्या बाजूने केला पाहिजे. म्हणून ते पाणी खराब झालं, ते पाणी आपल्या पोटात रोज 4 लिटर जातं. तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारा, सगळ्यात जास्त माणूस आजारी कशानं पडतो? पाण्यानं. तुम्हाला खोटं वाटेल, मी तुमच्या इथं आल्यापासून पाणी पिलो नाही. पिलो का? नाही पिलो. मी माझंच पाणी पितो. माझ्या गावची कोणतीही बाई कोणत्याही गावाला गेलेली पाणी पित नाही. पिऊस आणि पिले तर आजारी पडले शिरायचं नाही. मग पाणी सगळ्याचं खराब झालं, ते आता चांगलं करून प्यायचं. आपण देशाचं पाणी नाही सुधारू शकत, पण आपल्या गावचं आपण चांगलं करून पिऊ शकतो. मग आता एक माणूस कसं पिईन, एक माणूस कसं करीन? म्हणून ग्रामपंचायत मध्ये काय येते? एकटा माणूस फिल्टर कसं करीन? म्हणून ग्रामपंचायतनं करायचं. पहिलं काम पाणी स्वच्छ करून प्या. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. फळाचे झाडं लावा. नीट लक्षात घ्या, आम्ही अत्याशिक झाडं लावायला लावलो, पण फळाचे नाही लावित. मला तुमच्या इथं आलो म्हणून मी इथं बोलतो, काही गोष्टी तुम्हाला रागीन, पण मी तुमचं नाही बोलत, मी ऑल महाराष्ट्राचं जगाचं बोलतो. डोळ्यापुढं काही दिसलं का ते बोलतो. आपण अशोका लावतो, गुलमोहर लावतो, ते बदाम लावतो, काय उपयोगाचं झाड आहे? काहीच नाही. ना त्याला ऑक्सिजन नाही, ना त्याला काही फळं येत नाही, ना ते कोणत्या कामाचं नाही. त्या गुलमोहरवर चिमणी बी बसत नाही. म्हणून झाडं फळाचे लावा. आपल्या देशात जे देशी झाडं आहे ते लावा, फळाचे लावा. वड लावा, पिंपळ लावा, लिंब लावा, सीताफळ लावा, पेरूळ लावा, आंबा लावा, चीज लावा, नारळ लावा. दुहेरी फायदा आहे ना. आता तुमच्या इथे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत 150 अशोकाची झाडं आहे. 150 मग लावले, जगवले, चांगली गोष्ट आहे ना, काय दुमत नाही. पण समजा आता तुम्ही ही 150 सीताफळ असते किंवा 150 पेरूची झाडं असते तर काय झालं असतं? किंवा 150 नारळ असते. 150 नारळ असते तर त्याला 1500 नारळ लागले असते. 1500 नाही, 15,000. 15,000 नारळ आले असते एवढ्या जाग्यात. पण प्रश्न असा आहे, इथं जर 15,000 नारळ आले असते तर ते खायचे कोणा? आपला प्रॉब्लेमच वेगळा आहे. अरे कोणा बी खाल्लं तर काय बिघडत तुम्हाला? आपल्या इथे यावर्षी 1.5 लाख नारळ निघाले साहेब. 1.5 लाख माझ्या गावात. मी सरपंचाला म्हणलो एकदा 10-20 महिला घेऊन या, आणि माझं गाव सुधरिलं तर महिलांनाच सुधरिलं. एकदा आणा 10-20 जणी दाखवा. 1.5 लाख नारळ निघाले. नारळ 1.5 लाख. आणि गावानं खाल्ले, विकले नाही आम्ही. 100 तुम्ही लावलेले जांभळी 100 क्विंटल जांभळं निघत त्याच्यात स्मशानभूमीत. 100 क्विंटल जांभळं. महिला अमावस्याच्या दिवशी बी स्मशानभूमीत घुसत आहे. तिला भूत नाही दिसत, जांभळं दिसते. जांभळं चांगली गोष्ट आहे ना, काय झालं काय? पण मी कोणत्या गावात गेलो ना, लोकांना सांगतो फळाचे झाडं लावा, फळाचे लावा. लोक मला काय म्हणते, पोरं ठेवायचे नाही. का? आपले पोरं खाते म्हणून जर आपण फळाचे झाडं लावित नाही, आपल्यासारखे हलकटापून. मी एका गावात म्हणलं होतो, इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे, मग त्या भानगडीतच कशाला गेले? काही गरज पडली होती त्याच्या वाचून? रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना, कशाला कुठं नाही गेलं? हो, आपल्या लेकरानं फळं तोडून खाल्ले, आनंद व्हायला पाहिजे. उलट त्याचा हात नाही पुरला तर तुम्ही त्याला टेकू द्यायला पाहिजे. खाऊ द्या ना. माझ्या घरी कमीत कमी मला वर्षाला 400 नारळ फुकट भेटते आज. कशाला म्हणते? म्हणून पाणी स्वच्छ प्या, झाडं भरपूर लावा, गावात स्वच्छता ठेवा, साफसफाई, गटार बंदिस्त पाहिजे.
शौचालयाचा वापर पाहिजे, साफसूफ पाहिजे. अहो नखं काढायचे लोकांना सांगा लागत अजून. काय काही बाया तर म्हणते मास्तरनीन काढा, अंगणवाडीचं ताई नाही काढा. आपल्या लेकराचे नखं मास्तरनीचं काय संबंध आहे? काढले तर काढले, नाही काढले, आपण ध्यान द्या ना. स्वच्छतेच्या बाबतीत आपण लय माग आहे अजून. महिला मंडळ नीट लक्ष द्या पोराव. आपली चूक नाही आहे, आपल्याला लक्षात नाही आलं ते, आणि आपल्याला कोणी शिकलं नाही. आज बी मी पाहतो खेड्यात जेवायच्या आधी कितीतरी लोक हात धुते ना असं पुशीते. हा मग धुते का झालं? तुम्ही ध्यान करायचं आहे का? हे कोणी शिकलंच नाही ना. जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कशालाच पुसायला नाही पाहिजे. टावेलाला नाही, कपड्याला नाही, कशालाच नाही. कशाला पुसायचं? घाण करायचं पुन्हा. हा जेवण झाल्यावर हात धुतलं तर मग पुसा. खूप गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. आता तरी थोडे लोक सुधारले. पहिले खेड्यामध्ये काय करायचे, 2-4 माणसं घरी आले ना, एका गिलासात पाणी द्यायचे प्यायला. गिलास एक, ती बाई तांब्यानं किंवा जगानं टाकायचे, तर पोरगा पाणी, एकाला एकच गिलासानं द्यायचे. आता ते काय करायचे, याचं पेनं झालं की ते गिलासात पाणी टाकायचं, हिसळायचं आणि फेकून द्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. गिलास आतून धुतला का बाहेरून? हां, आणि ऊस टाकून निघून झाला. नाही कळलं आपल्याला. हे शिकायचं आहे. तुम्ही अभियानात आता विभागातल्या जातान, राज्यातल्या जातान, येणारे लोक तपासणीवाले बारकाईने तपास येते. गाव बाई पदर कशी घेते, माणूस कपडे कसा घालतो, स्वच्छ आहे का, नख काढते का, चपला कुठं ठुते, पोरं कसे, सगळं पाहते. संत गाडगे बाबा राज्याची तपासणी मी 2दा केली. तुम्हाला बी हे. आणि त्याच्यात म्हणजे साहेब तपासायला यायचे म्हणून नाही करायचं. आपल्या गावच्या हमेशा पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी या गोष्टी करायच्या. आपल्या दारी नालीतलं पाणी जर तुंबलं तर 3 किलोमीटरहून मलेरियाचा डॉक्टर तो मच्छर येतो. 3 किलोमीटरहून. त्याला तिथं कळतं घाण कुठं आहे. डेंग्यूचा 3 किलोमीटरहून, म्हणजे शेंद्रावणीत येईन, त्याला तिथं कळतं घाण कुठं आहे. आणि तुमच्या दारी येईन, घाण खाईन आणि निघून जाईन का? घाण खाल्ल्यावर जाताना एक गुलाबजामुन बी खाईन ना. आणि एक जामून खाल्ला का 15 दिवसाचा फटका बसला. म्हणून स्वच्छता, गाव झाडून घेतलं पाहिजे रोज. आपल्या वाडवडिलांनी काय सांगितलं, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे. आणि 75 वर्षात हात नाही फिरे. काय की गावाचं झाडूनच घेत नाही कधीच. पण मला खरं मनापासून सांगतो, तुमचं गाव आल्यापासून चांगलं वाटलं, मनापासून आनंद आहे. असेच व्हायला पाहिजे गाव. मी पेपरला वाचायचो, साहेब सांगायचे, माहिती घ्यायचं, ऐकायचं, मला आनंद व्हायचा. महाराष्ट्रात बरेच गावं चांगले झाले, 200-400 गावं तरी चांगले झाले. मी आत्तापर्यंत 7000 गावामध्ये गेलो असं. चांगले हो राहिले गावं, व्हायलाच पाहिजे. आणि गावं चांगले झाल्याशिवाय भारत महासत्ता व्हायचं नाही, हे सत्य आहे. म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. कारण खेडे सुधारल्याशिवाय, शेतकरी सुधारल्याशिवाय, ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देश सुधरू शकत नाही. म्हणून खेडे सुधारले पाहिजे. स्वच्छता ठेवा, मुलांचं शिक्षण चांगलं करा. आपल्याकडे काय होते खेड्यामध्ये, 8वी-9वीच्या नंतर पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठवत नाही. हे सत्य आहे साहेब. पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठवत नाही. मग खरं सांगा, तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळालं दुनियाभरचं तर त्याचा काय उपयोग होईल?
त्याला शिकावं लागेल ना, आधी शिक्षण पाहिजे ना, शिकतच नाही. पोरीला तर जाऊनच देत नाही शाळेत. इथल्या किती पोरी जात असेल पुढं 9वी 10वी 11वी 12वीला जात्या का? किती जात्या? चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं जायला पाहिजे. मी फार वाईट वाईट बोलतो आईला, पोरीला पाठवा, आपलं लेकरू हे भरोसा ठेवा. आणि शाळेत जायची ती मास्तरकडं मास्तरणीकडं, काय काळजी करू नका. आणि पोरी वाईटच असते असं नाही. तुमच्या खेड्यामध्ये तुमच्या गावामध्ये बाई रोजाना जाती महिला मंडळ, काय हजरी आहे तिला? 250. आणि मास्तरणीला किती आहे? 2500. साहेब विचार करा, 250 रुपये कुठं आणि 2500 कुठं हजरी. आमची 8 घंटे उन्हात मरती 250. ती 6 घंटे सावलीत बसून जाती. शनिवार रविवार सुट्टी आहे का नाही? आपल्याला तिचा राग नाही. तिला 2500 काहून आहे? तिच्या बापानं तिला शिकवलं म्हणून आहे. आपल्याला कोणावर जळायचं नाही. म्हणून मुलीला शिकवा. तुम्हाला शेवटच्या शब्दात सांगतो, नीट ध्यान करा. आज तुमच्या मनात जी भीती आहे, पोरीला एकटं कसं पाठवू, आहे का नाही? आईबापाला वाटतं एकटं कसं पाठवू, पण ती चांगल्या ठिकाणी चालली ना, एवढं काही घाबरायचं कारण नाही. सगळं जग वाईट नाही आहे. माझं म्हणणं असं आहे, आज तुम्हाला एकटीला कसं पाठवू वाटतं, उद्या 250 रुपये रोजानं उसात कामाला जाती, तेव्हा काय 2-2 पोलीस राहते का तिच्या संग? मग तेव्हा तर तिला गरज आहे. त्यापेक्षा आज शिकून द्या. पोरी तहसीलदार झाल्या, कलेक्टर झाल्या, मास्तर झाल्या, ग्रामसेवक झाल्या, विमान चालली त्या, गाड्या चालली त्या, बिंदास शिकू द्या. शिक्षणाचं महत्त्व हरिपाठात सांगितलंय, पण आम्हाला समजून सांगितलं नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. उद्याची सिद्धी काय आहे? बुद्धी. आणि बुद्धी काय नाही ती? वारकरी संप्रदायासारखं ज्ञान जगात नाही कुठं, पण आम्हाला समजून सांगणारा पाहिजे. समजून. एक अभंग आम्हाला लई झाला, अख्ख्या गावाला ना अख्ख्या जगाचं कल्याण करायला एक अभंग लई झाला, एक. पण कोणी समजून सांगत नाही ना, उलटं सांगते, उलटं चुकीचं सांगते. आणि चुकीचं सांगितल्यामुळे समाज चुकीच्या दिशेने जातो. महादेवाला महाराजाला लय राग आला होता. एकदम मी ऐकला तर आले महाराज आहे, महाराज आहे कीर्तनकार. महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं? हां, हे तुम्हाला कोणातरी बाबांनी सांगितलं, तुम्हाला कुठं माहीत होतं? बरोबर आहे की नाही? पण त्यानं काय सांगितलं माहिती आहे का? गावात 1-2 असलेले झाडं वरबडून आणा, शिवरात्रीच्या दिवशी लावा, हे कोणत्याच बाबानं सांगितलं नाही. मग लावायला पाहिजे का? हाय ते वरबडून आणायला पाहिजे? लावायला पाहिजे ना. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, गाथ्यात सांगितले 400 वर्षापूर्वी महाराजांनी. झाडाला सोयरे म्हणले महाराज, सोयरे. हे कोरोना आला होता ना, कोरोना, कोरोनामध्ये आजार काहीच नव्हता, ऑक्सिजन कमी पडत होता, माणूस मरत होता. कोरोनानं कोणी बहिरं झालं का? आंधळं झालं का? हात गेले का? पाय गेले का? केस गेले का? काही झालं नाही. जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथं माणूस उखळला. माणसाला किती ऑक्सिजन लागतो? एका माणसाला 28 किलो रोज लागतो. पोराव, शाळेत जाणाऱ्या पोराव, एका माणसाला रोज किती? 28 किलो. आणि एक झाड देतं 7 किलो. म्हणजे एका माणसाला जगायला किती झाडं पाहिजे? 4. माणूस एवढा हरामी झाला, स्वतःसाठी 4 झाडं तर लावले नाहीच, पण जाताना 4 क्विंटल घेऊन गेला. त्याला जाळलं नाही पाहिजे, लाकडात वड्यात फेकला पाहिजे.
कधी उभ्या आयुष्यात झाड लावलं नाही, त्याला जाळायचं कसं काय? झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा, मुलांना शिकवा. अजून एक महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शक्यतो बाहेरचं खायचं नाही, गावातलं घरचं खायचं. हे मसाले फसाले ते बिलकुल आणायचे नाही. म्हणजे शक्यतो कोणतीच गोष्ट आणायची नाही बाहेरून. जी नाही मिळत, लई नाईलाज झाला तीच गोष्ट बाहेरून आणायची खायची. नाही तर मसाल्यामध्ये गाढवाची लीद घालून येऊ राहिली आता. गाढवाची लीद खायची तर खा. तुम्ही मला एक सांगा, इथं बसलेले लोक हो, खरं खरं बोलायचं, गोकुळाष्टमी आज. खोटं बोलले तर तुम्हाला 7 जन्माचं पाप लागत. हॉटेलमध्ये जशी भाजी लागती, समोरचे खरं सांगा, हॉटेलमध्ये जशी भाजी लागती तशी चव घरी येते का? नाही येत. मग असा कोणता मसाला आहे का तो तुमच्या बायकोला माहीत नाही? एकच मसाला आहे, त्याचं नाव आहे घोड्याची लीद. ज्या दिवशी तुम्ही घोड्याची लीद हाताना भाजीत टाकता, तिथून पुढे हा हटलीत जायचंच नाही. अहो साहेब, परवा UPला धरलं आणि नामांकित मसाले. त्या दिवशी अकोल्याला 8 दिवस झाले. सिमेंटचा लसूण, गहू प्लास्टिक, तांदूळ प्लास्टिक, डाळी, शेंगदाण्यामध्ये खडा कुठून येईन हो? आणि ते बी लाल खडा. शेंगदाणा म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला टर्पल असतं. ज्या वेळेस भुईमुग उपटला जातो त्याला माती येईल, दगड कुठून येतो? मग टोटल भेसळ. फळं एका दिवसात एवढले, टरबूज एका दिवसात लाल, बाहेरून आणलेलं. म्हणून घरचं खायचं, बाहेरचं खायचं नाही. आणखीन एक काम आहे, म्हाताऱ्या लोकाला जीव लावा. गावातले जे वयस्कर लोक आहे, गरीब आहे, निराधार आहे, मुलं बाळं नाही, मुलं बाळं नोकरीला गेले किंवा नाही आहे, सांभाळीत नाही, अशा लोकाला गावानं ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे. सगळं केलं पाहिजे त्यांचं, सगळं. काल सरकारनं म्हाताऱ्या लोकांसाठी एक महामंडळ काढलं आहे, आता कालच काढलं. आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं तर कोण सांभाळायचं? आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं, आपल्याला लाज वाटायला पाहिजे. मग गावातले म्हातारे गावात सांभाळा. त्याला काही एवढा खर्च येत नाही, काय मोठं